नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुकं खोबरं बरेच दिवस टिकवण्याची एक सोपी पद्धत। मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की सुकं खोबरं कसं टिकवायचं हे नक्की शेअर करा, तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतेय। तर इथे तुम्ही पाहू शकता दुकानातून सुकं खोबरं आणल्यानंतर यावरती कधीतरी लाल डाग दिसतात, कधी हा नारळ आतून पिवळा झालेला असतो, तर कधी पॅकिंग मध्ये असलेले हे सुकं खोबरं याच्या आत अगदी बारीक अशी बुरशी सुद्धा असते, जी कधी आपल्याला डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही। आणि असंच हे खराब झालेलं खोबरं आपण ॲज इट इज घरामध्ये स्टोअर करतो आणि त्यामुळेच हे खोबरं बरेच दिवस टिकत नाही। हे खोबरं खराब होण्यामागे बरीचशी कारणं असू शकतात। एक म्हणजे यातलं जे पाणी असतं ते जर अगदी व्यवस्थित ड्राय झालं नाही किंवा हे जर असंच शॉपमध्ये बरेच दिवस ओपन राहिलं तर धुळीमुळे सुद्धा यावरती लालसरपणा येऊ शकतो किंवा बुरशी याला लागते। दुकानातून आणल्यानंतर ॲज इट इज आपण हे घरामध्ये स्टोअर करतो आणि हेच कारण आहे की क्लीन न करता हे खोबरं आपण असं स्टोअर करतो आणि त्यामुळे ते बरेच दिवस टिकत नाही। त्यामुळे दुकानातून खोबरं आणल्यानंतर सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं एक काम आपल्याला करायचं आहे आणि ते म्हणजे हे खोबरं आपल्याला अगदी स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे। खोबऱ्याला पाण्यामध्ये धुवून घेऊ नका, कारण हे जर अजूनच ओलसर झालं तर त्याला बुरशी लागण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे इथे आपण स्वच्छ कपड्याने फक्त हे पुसून घेणार आहोत। तर हे आपण फक्त पाण्याने नाही तर मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ पुसून घेणार आहोत। तर इथे मी थोडंसं स्वच्छ पिण्याचं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलंय। मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून आता हे मिठाचं पाणी तयार झालंय। तुमच्याकडे जर तुरटी असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्याने सुद्धा हे खोबरं अगदी व्यवस्थित पुसून घेऊ शकता। तर इथे मी एक स्वच्छ रुमाल घेतलाय आणि या रुमालाच्या साहाय्याने या मिठाच्या पाण्याने आपण हे खोबरं अगदी हलकं पुसून घेणार आहोत। यावरती जे काही लालसर डाग आहेत, यावरती जर हलकी काही बुरशी असेल तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे। तुमच्याकडे सुकं खोबरं बरेच दिवस कसं टिकवतात, त्यासाठी तुम्ही कुठली पद्धत वापरता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर इथे तुम्ही हा रुमाल पाहू शकता किती खराब झालाय। याचाच अर्थ या नारळाच्या आतमध्ये किती डस्ट वगैरे होती, किती लालसरपणा होता, जो या रुमालाने आता क्लीन होतोय। अशाच प्रकारे सगळे नारळ आपण अगदी आतून बाहेरून अगदी व्यवस्थित क्लीन करून घेऊया। यानंतर एखाद्या पातळ रुमालाने किंवा एखाद्या ओढणीने तुम्ही हे खोबरं व्यवस्थित कव्हर करून घ्या, कारण हे खोबरं आपल्याला आता उन्हात 1 तासभर वाळवायचं आहे। याला कव्हर करण्याचं कारण म्हणजे आपण हे जस्ट आता पाण्याने पुसून घेतलंय आणि हे जर असंच ओपन आपण उन्हामध्ये वाळवलं तर बाहेरची धूळ यावरती बसण्याची शक्यता असते आणि हे पुन्हा खराब होऊ नये यामुळे आपण एका पातळ कपड्याने हे व्यवस्थित कव्हर करून कमीत कमी 1 तासासाठी आपण हे उन्हात वाळवून ठेवणार आहोत। यापेक्षा जास्त उन्हात हे वाळवू नका, त्यामुळे काय होईल की यातला जो ऑइली पण असतो तो कमी होईल किंवा हे खोबरं आणखीनच ड्राय होईल आणि यामुळे याची चव सुद्धा जाऊ शकते। तर तुम्ही पाहू शकता एका नेटच्या कपड्याने मी याला हलकं झाकून घेतलंय आणि 1 तासभरासाठी मी हे उन्हात ठेवलंय। 1 तासासाठी मी हे खोबरं उन्हात वाळवल्यानंतर आता या खोबऱ्याला आपल्याला लावायचे नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल। तर इथे मी पतंजलीचं हे नारळ तेल वापरतेय। तुमच्याकडे ज्या काही ब्रँडचं नारळ तेल असेल ते तुम्ही वापरू शकता, फक्त ते अगदी शुद्ध असावं, प्युअर असावं, त्यामध्ये कुठली अशुद्धी नसावी। तर एखाद्या रुमालाच्या साहाय्याने किंवा सिंपली हाताच्या साहाय्याने सुद्धा आतून बाहेरून अगदी व्यवस्थित हे नारळ तेल आपल्याला या खोबऱ्याला लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरचं तेल वापरायचं नाही। शेंगदाणा तेल, सनफ्लावर ऑइल, कुठलंही कुकिंग ऑइल तुम्हाला इथे वापरायचं नाही, कारण आपण ज्या फ्लेवरचं ऑइल या नारळाला लावू त्याच्याच फ्लेवरचा वास या नारळाला येईल आणि त्यामुळे सुद्धा हे खोबरं आणखीन खराब होऊ शकतो। त्यामुळे नारळाला जर नारळाचंच तेल लावलं तर वेगळं काही आपल्याला वाटणार नाही आणि खोबऱ्याला वेगळा असा उग्रट वास सुद्धा येणार नाही। तर अगदी व्यवस्थित आतून बाहेरून मी या खोबऱ्याला नारळाचं तेल हे लावून घेतलंय। तेल लावून झाल्यानंतर आता हे सुकं खोबरं आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर अशी मोठ्या साईजची काचेची बरणी नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकता, फक्त ती बरणी स्वच्छ आणि ड्राय असावी। यानंतर याला झाकण लावून आता हे काचेची बरणी तुम्ही एखाद्या कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवू शकता। अशा प्रकारे हे सुकं खोबरं तुम्ही बरेच दिवस घरामध्ये टिकवून ठेवू शकता। तर सुकं खोबरं टिकवायची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।
हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन आणि तितक्याच उपयोगी व्हिडिओज पाहण्यासाठी सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटन समोरील नोटिफिकेशन बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका अशाच उपयोगी आणि नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी।